नमस्कार. व्हीएजे अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी मार्फत महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट क म्हणजे शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर एमपीएससी नॉन गॅझेटेड ग्रुप सी ची जी मुख्य परीक्षा होणार आहे, मेन एक्झामिनेशन होणार आहे, त्या परीक्षेचा सिलेबस काय असणार आहे, परीक्षेचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, याची डिटेल्स मध्ये आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या सर्व समस्या दूर होतील, सर्व डाऊट्स क्लिअर होतील. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानं की मेन्सच्या ग्रुप शीटचा जो मेन्सचा सिलेबस आहे त्यासाठी वेगळा कोणताच व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागणार नाही याची मला खात्री आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी पहा, हा जो अभ्यासक्रम आहे ना, एमपीएससी न त्यांच्या वेबसाईटवर जो सिलेबस दिलेला आहे एमपीएससी ग्रुप सी मेन एक्झामिनेशनचा, तोच सिलेबस मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट क, सुरुवातीला आपण एक्झाम पॅटर्न म्हणजे परीक्षेची जी योजना आहे त्या संदर्भात माहिती पाहूयात. तर तुम्हाला ना एमपीएससी ग्रुप सी मुख्य परीक्षेला एकूण 2 पेपर असणार आहेत. त्याच्यामध्ये पेपर 1 हा 200 गुणांचा असणार आहे, पेपर 2 सुद्धा 200 गुणांचा असणार आहे. अशी एकूण 400 गुणांची तुमची मुख्य परीक्षा असणार आहे. पण एक लक्षात असू द्या, गुण जरी 200 असले तरी पेपर 1 मध्ये प्रश्न फक्त 100च येणार आहेत, म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे. पेपर 2 मध्ये सुद्धा प्रश्न 100च विचारले जाणार आहेत, पण गुण मात्र 200 आहेत. आता आपण पहिला जो पेपर आहे त्याचा सांकेतांक नंबर काय आहे, त्याच्यामध्ये कोणत्या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत, दुसऱ्या पेपरमध्ये कोणत्या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, पेपर क्रमांक 1 संकेतांक आहे त्याचा 1064. आता हा जो पेपर क्रमांक 1 आहे याच्यामध्ये फक्त 2च विषय आहेत. पहिला विषय आहे मराठी आणि दुसरा विषय आहे इंग्रजी. म्हणजे सरळ साध्या शब्दात सांगायचं झालं तर पेपर क्रमांक 1 हा मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण याच्याशी संबंधित आहे आणि दोन्ही विषयांना समान वेटेज त्यांनी दिलेला आहे. म्हणजे मराठी व्याकरणावर एकूण 50 प्रश्न विचारले जाणार आहेत, गुण असणार आहे 100. मराठी व्याकरणाचा दर्जा हा 12वीचा आहे आणि माध्यम आहे त्याचं मराठी. ऑब्विसली मराठीचं माध्यम मराठीचं असणार आहे. इंग्रजी व्याकरणावर सुद्धा 50 प्रश्न येणार आहेत, गुण असणार आहे 100. दर्जा पदवीचा आहे, माध्यम इंग्रजी असणार ऑब्विसली. आणि या पेपर 1 याचा जो कालावधी आहे तो फक्त 1 तासाचा आहे. म्हणजे फक्त 1 तासामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता पेपर क्रमांक 2 याच्यामध्ये संकेतांक आहे 1065. पेपर क्रमांक 2 मध्ये सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी ह्या 2 विषयांचा हा पेपर असणार आहे. तर पेपर क्रमांक 2 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी, प्रश्न संख्या आहे त्याची 100 आणि गुण आहेत 200. याचा दर्जा आहे पदवी, माध्यम आहे मराठी व इंग्रजी. म्हणजे सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी ही दोन्ही प्रश्न मराठी भाषेमध्ये पण असणार आहेत, तसंच इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा असणार आहेत. म्हणजे दोन्ही लँग्वेज मध्ये आपल्याला पेपर 2 पाहायला मिळणार आहे. याचा कालावधी सुद्धा 1 तासच आहे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरूपाचं आहे. आता याच्यामध्ये ना निगेटिव्ह मार्कांची सिस्टीम आहे. मग निगेटिव्ह मार्कांची सिस्टीम कशी आहे ते आपण पाहूयात. आणि हे एकदा आपलं एक्झाम पॅटर्न पाहून झाला ना की पेपर 1 मध्ये मराठीचा कोणकोणता सिलेबस आहे, इंग्लिशचा कोणता सिलेबस आहे, सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी यांचा कोणता सिलेबस आहे, याची डिटेल्स मध्ये आपण माहिती पाहणार आहोत. प्रत्येक टॉपिक, कोणकोणत्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे ती सर्व माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता या ठिकाणी नकारात्मक गुणदान पाहूयात आणि त्याच्या आधी सर्वांना विनंती आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्हीएजे अकॅडमी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि छानपैकी कमेंट करा. तर इथे पहा, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. मी तुम्हाला सोपं सांगतो पहा. तुमचे जर समजा 4 प्रश्न चुकले तर या ठिकाणी एक प्रश्न बरोबर आल्यानंतर जेवढे गुण तुम्हाला मिळणार आहेत ना तेवढे गुण तुमचे मायनस होणार आहेत. म्हणजे 4 प्रश्न चुकले तर 2 गुण तुमचे मायनस होणार आहेत आणि एक प्रश्न चुकला तर किती गुण मायनस होणार आहेत माहित आहे? एका प्रश्नाला 2 गुण आहेत. मग त्या 2चे जर आपण 25% काढले
तर ते सरळ होत आहेत 25 × 25, 25 100, 4 भागी 0.5 येणार आहेत. म्हणजे एक प्रश्न चुकला तर 0.5 गुण तुमचे कमी होणार आहेत. आता याच्या पुढची माहिती पहा, खूपच महत्वाची अशी माहिती त्यांनी दिलेली आहे की एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास आपल्याला 4 पर्याय असतात की नाही. काही जण काय करतात, 2 नंबरला पण गोल करतात, 4 नंबरला पण करतात, म्हणजे एकाच प्रश्नाचं 2 उत्तर दिलेले असतात. तर ते त्याच्या संदर्भात त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. इथं समजा आपला हा वर्तुळ आहे, तुम्ही जर पूर्ण असा गोल नाही केला व्यवस्थित, असा अर्धवटच गोल केलेला असेल तर ते निगेटिव्ह मार्कांमध्ये म्हणजे ते प्रश्नच चुकलाय असं तुमचं गृहीत धरला जाणार आहे. भले तुम्ही योग्य उत्तराला गोल केला असेल पण ते चुकीचं असं समजलं जाईल आणि मग तिथं तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स मिळतील. म्हणून पूर्णपणे व्यवस्थित असा तो गोल झाला पाहिजे असं यांचं मत आहे. पुढे पहा, वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. व्हेरी व्हेरी IMP. समजा तुम्ही एक प्रश्न सोडवलाच नाही, म्हणजे त्याला कुठंच कोणत्याही ऑप्शनला टिक मार्कच केलं नाही तर ते नकारात्मक धरल्या जाणार नाही. त्यामुळं जेवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत ना खात्रीशीर त्यांचीच उत्तरं द्या, ज्यांची माहीत नसतील त्यांना सोडून द्या, ते निगेटिव्ह मध्ये जात नाही. खूप महत्वाचं आहे, बऱ्याच जणांना हे माहितीच नाही आणि मग सिली मिस्टेक मध्ये चुका होऊन जातात. त्यामुळे ज्यांची उत्तरं माहित आहेत त्यांचीच उत्तरे द्या, ज्यांची माहीत नाही त्यांची देऊ नका. आता डिटेल्स मध्ये जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण पाहूयात. तर पेपर क्रमांक 1 जो आहे त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी या विषयांमध्ये खालील घटक किंवा उपघटकांचा समावेश असेल. आता कोणकोणते विषय आहेत, तर सर्वात आधी मराठी व्याकरण पाहूयात. मराठी व्याकरणामध्ये सर्वसामान्य शब्द संग्रह म्हणजे त्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, अलंकारी शब्द, शुद्ध व अशुद्ध शब्द या स्वरूपात. त्याच्यानंतर वाक्य रचना, व्याकरण. आता इथं फक्त व्याकरण हा शब्द दिलाय, पण मराठी भाषेमध्ये व्याकरणाचे जेवढे टॉपिक आहेत ना ते सर्वच्या सर्व तुम्हाला करावं लागतील. जसं शब्दांच्या जाती आहे, लिंग, वचन, त्याच्यानंतर विभक्ती, समास, प्रयोग, वाक्यांचे काळ, अलंकार, शब्दांच्या शक्ती, वृत्त, म्हणजे जेवढे काही टॉपिक मराठी व्याकरणामध्ये येतात त्या सर्व मराठी व्याकरणाचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतरचा आहे मनी, वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. हा आहे मराठी व्याकरणाचा सिलेबस. म्हणजे काय, तर मराठी व्याकरणामध्ये जेवढे काही टॉपिक येतात ते सर्व टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. आता दुसरा विषय आहे, पहिल्याच पेपरमध्ये या मराठी व्याकरणावर 50 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. दुसरा आहे इंग्रजी. आता इंग्लिश मध्ये ना कॉमन व्होकॅब्युलरी येणार आहे, म्हणजे सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट, मिसस्पेल्ड या स्वरूपामध्ये सर्व येणार आहे. त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर. आता इथे पहा फक्त त्यांनी ग्रामर हा शब्द यूज केलेला आहे, परंतु इंग्लिश भाषेमध्ये किंवा इंग्लिश लँग्वेज मध्ये ग्रामरचे जेवढे काही टॉपिक आहे की नाही ते सर्व टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. जसं पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्स, जेंडर वाईज, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, जेवढे काही टॉपिक आहेत ते फिगर ऑफ स्पीच, सर्व टॉपिक तुम्हाला, पार्ट्स ऑफ स्पीच, सर्व टॉपिक तुम्हाला त्याच्यामध्ये करायचे आहेत. त्याच्यानंतर यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. पॅसेज सुद्धा येणार आहे इंग्लिशमध्ये. हे झालं पहिल्या पेपरचा डिटेल्स मध्ये सिलेबस. म्हणजे मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर मध्ये जेवढे टॉपिक येतात ते सर्व टॉपिक व्यवस्थित करा. आता पेपर 2 जो आहे ज्याच्यामध्ये सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी यांचा समावेश आहे त्याचा डिटेल्स मध्ये अभ्यास आपण पाहूया. अभ्यास सिलेबस आपण पाहूयात. हा सिलेबस आपण MPSC मेन्स ग्रुप सी चा पाहत आहोत बरं का. इथे पहा, सामान्य बुद्धिमापन व आकलन. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतील. आता एवढंच यांनी दिलंय, पण बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जेवढे टॉपिक येतात ना ते सर्व टॉपिक तुम्हाला करावे लागतात. सर्व टॉपिकवर प्रश्न MPSC विचारते.
चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्रातील चालू घडामोडी, भारतातील चालू घडामोडी, जगातील चालू घडामोडी आणि खास करून मागील 6 महिन्यातील चालू घडामोडी व्यवस्थित करा. पुढे अंकगणित व सांख्यिकी सुद्धा दिले, म्हणजे गणिताचाही अभ्यास तुम्हाला करावा लागेल. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ॲज अपडेटेड, म्हणजे आता जो अपडेट झालेला आहे तिथपर्यंत पाहिजे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा सुद्धा सिलेबसला आहे. सिलेबस खूप फास्ट आहे बरं का जीएसचा. त्याच्या पुढे पहा, हा जो माहितीचा अधिकार अधिनियम आहे की नाही, याच्यावर मी छान व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ पहा. त्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही, इतकं छान आणि डिटेल्स मध्ये त्याच्यात माहिती दिलेली आहे. आता त्याच्या पुढे पहा, भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी. याच्यामध्ये घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्ये, मूलभूत हक्क व कर्तव्ये. व्हेरी 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 IMP टॉपिक, याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, व्हेरी IMP, हमखास प्रश्न विचारला जातो. शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, याच्यावर आता प्रश्न येणारच आहे पहा, कारण सध्या याच्यावर कायदा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे महत्वाचं आहे. स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, मंत्रिमंडळाचे कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य. या विधानसभा आणि विधान परिषदेचे अधिकार, कार्य, कर्तव्ये, त्याच्यानंतर विधी समित्या, हा सर्व सिलेबस. म्हणजे सरळ सरळ सांगू का, भारताची जी राज्यघटना आहे, ज्याला आपण इंडियन पॉलिटीचा सिलेबस म्हणतो, त्या भारताच्या राज्यघटनेचा मध्ये जेवढे टॉपिक येतात ते सर्व तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता आधुनिक भारताचा किंवा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, याच्यामध्ये सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947. त्याच्यानंतर फिजिओग्राफिक. आता हे जे फिजिओग्राफिक आहे त्याच्यामध्ये म्हणजे प्राकृतिक भाग म्हणजे फिजिओग्राफिक, प्राकृतिक विभाग म्हणजे हे भूगोलचा भाग येतो बरं का. त्याच्यानंतर हवामानशास्त्र, पर्जन्य व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, पठार, विविध रूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतर व त्याचे उगम आणि इष्टस्थानावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. हा सर्व भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवरचे प्रश्न आहेत, त्याचा सिलेबस आहे. सॉरी, आता भूगोल मध्येच त्यांनी पर्यावरण पण ऍड केले. पर्यावरणाचा सिलेबस पहा, मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वन संधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना व संस्था इत्यादी. आता 8वा जो टॉपिक आहे तो आहे सामान्य विज्ञान. इथं यांनी सामान्य विज्ञान दिले, पण सामान्य विज्ञान मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, त्याच्यानंतर दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान. आता 9वा जो टॉपिक आहे तो आहे अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र. आता याच्यामध्ये काय काय दिले त्यांनी, समग्रलक्षी अर्थशास्त्र, त्याच्यामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. त्याच्या ठीक आहे, तर हाच त्याचा सिलेबस आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये ना MPSC ग्रुप सी चा जो काही सिलेबस आहे, MPSC ग्रुप सी मेन एक्झाम किंवा मुख्य परीक्षेचा जो काही सिलेबस आहे किंवा MPSC ग्रुप सी चा जो एक्झाम पॅटर्न आहे त्याची डिटेल्स मध्ये माहिती पाहिलेली आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच.